ॐ ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: इंद्रिये व विषय यांच्या संबंधातून उत्पन्न होणारे सुखोपभोग हे निव्वळ दुःखमूलक असतात, कारण त्यांना शेवट आणि सुरुवात असते. हे अर्जुना, ज्ञानी पुरुष त्यात रममाण होत नाहीत. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जी आपण पे नाही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले जैसे रंक का आकुळैले तृषांते सेवी ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळांते मग तोय बुद्धी बरडीने ठाकुनी येती तैसे आपण पे नाही दिठे जयाते स्वसुखाचे सदा खरांटे तयासीची विषय हे गोमटे आवडती येही संस्पर्शजा भोगा. भोग कशाला म्हणायचं? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांशी इंद्रियांचा आसक्तीपूर्वक संबंध झाल्यावर जे सुख प्रतीत होतं ना, त्याला भोग असं म्हणतात. हे भोग इंद्रियजन्य असतात आणि यात मनुष्य स्वतंत्र नसतो. सुखसोयी, मान सन्मान मिळाल्यावर होणारा आनंद, हा आनंदही भोगच आहे. आपण ज्या सिद्धांताचा, विचारधारेचा आदर करतो, त्यांची प्रशंसा दुसऱ्याकडून ऐकून होणारं सुख, हाही भोगच असतो. पण ही सुखे, हे भोग आद्यंतवंतः म्हणजे सुरुवात आणि शेवट असणारे आहेत. ती सुख आपण सदैव भोगू शकत नाही. अर्थशास्त्रातील घटत्या उपयोगितेचा सिद्धांत हा सगळ्यांनाच माहिती आहे. खूप तहान लागल्यावर प्यायलेल्या पाण्याच्या पहिल्या ग्लासातून मिळणारे समाधान पुढे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ग्लासापासून कमी कमी होत जातं आणि नंतर ते पाणी पिणंही नकोसं वाटतं. तसेच हे भोग दुःखयोनयः म्हणजे दुःखाला कारणीभूत होणारे आहेत. हे भोग दुःखाचे आणि यातनेचे स्रोत बनतात. सुखाबरोबर दुःखही येतच. आवडतो आणि जिभेला चांगला वाटतो म्हणून भरपूर खाल्लेला एखादा पदार्थ शेवटी शारीरिक त्रासाला आणि दुःखाला कारणीभूत होतो, हे आपण रोजच्या जीवनात अनुभवतो की नाही? जीवनात सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे चक्र अव्याहतपणे चालू असतं. फक्त सुख किंवा फक्त दुःख हे कोणालाच मिळत नाही. याचं सुरेख वर्णन महाकवी कालिदासानी मेघदूत या काव्यात केलं आहे. कस्य अत्यंतं सुखम उपनतं दुःखम एकांततो वा नीचे गच्छत उपरी च दशा चक्रनेमि क्रमेण. सर्वसामान्य मनुष्य भोगात रमतो. त्यात
त्याला अन्य गोष्टींचं भान राहत नाही. हे भोगच आनंददायक सुखकारक आहेत अशीच त्याची ठाम समजूत असते. अशा व्यक्तीची कालांतराने होणारी स्थिती भर्तृहरी वैराग्य शतकात वर्णन करतात. भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः तपो न तप्तं वयमेव तप्ताः कालो न यातो वयमेव याताः तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः. हेच भोगांचे अनित्यत्व दुःखदायकत्व जाणून आपण वागलं पाहिजे असं ज्ञानेश्वर माऊली सांगताहेत. श्रवण ग्राम रसना त्वचा आणि लोचन हे तो दैन्याची द्वारे ओळगसी यांसी चीन पुरे तुझ पुरवीती काय या लागी धरी जेसू आपुली सोय रे बापा. अरे मना रे नसंडी हरी चरण कमळा रे. इथे भगवंतांनी भोग हे स्पर्शजन्य आहे असं म्हटलं आहे. मग स्पर्श हा शब्द का वापरला असेल? प्रत्येक प्राणी सुख आनंद मिळवत असतो, मात्र मनुष्य वगळता इतर सर्व प्राणी फक्त जैविक किंवा शारीरिक पातळीवरील आनंद मिळवतात, कारण तो स्पर्शाधारित आहे. विषयेंद्रियाद्वारे स्पर्शाद्वारे होणारा अनियंत्रित संपर्क मानवाला पशुपातळीपर्यंत अवनत करतो. परंतु मानव उच्चस्तर पातळीवरील आनंद प्राप्त करू शकतो, कारण फक्त मानवाकडे ज्ञानेंद्रियांव्यतिरिक्त एक विवेकी मन आहे, आत्मा आहे. आपल्याला परमात्म तत्वाकडे जायचं आहे, उच्चतर आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, हो की नाही? मग हा विचार मनुष्य नक्की करू शकतो आणि ते प्राप्त करण्याची क्षमता मानवात आहे. त्या क्षमतेचा विकास आपल्याला करायचा आहे, कारण आपण अमृतस्य पुत्राः म्हणजे अमरत्वाची संताने आहोत. न तेषु रमते बुधाः. बुद्धिमान विवेकी मनुष्य या ऐंद्रिय पातळीवरील सुखोपभोगात अडकून पडत नाही असं भगवंत म्हणतात. जेव्हा मनुष्य इंद्रिय स्तरावर असतो तेव्हा इंद्रिय सुखातील आनंदाबरोबर अनेक अनिष्ट गोष्टीही येत असतात. त्या सगळ्यांवर मात करणं हे आवश्यक असतं. स्वतःला उन्नत करून उच्च स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बरं, आपल्या अंतर्यामी असलेल्या परम आत्मतत्वाची अनुभूती घेणं हा सर्वोच्च स्तर आहे. यासाठी ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक अशा समग्र जीवनाची सखोल जाणीव होणं हे आवश्यक आहे. ही जाणीव झाली की सर्व जीवन ऐश्वर्याने आनंदाने भरून जाईल. समाजाचं अमाप कल्याण करण्यासाठी धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थांचा नीट उपयोग करून आपली प्रगती साधता येईल. आजची जागतिक संस्कृती ही प्रचंड भोगप्रधान बनली आहे. आपल्याकडे चंगळवाद,
जडवाद, पाश्चात्यांचं अंधानुकरण हे वाढत आहे. पैसा हे एकमेव साध्य झालेलं आहे. उपभोक्तावाद, औद्योगिकरण, यांत्रिकीकरण यामुळे आपण यंत्रवत आणि भावना शून्य होत आहोत. स्वकेंद्रित झालेलो आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी मानवाला त्याच्या क्षमतांची, कर्तव्यांची जाणीव पुन्हा पुन्हा करून दिली पाहिजे. बरं, त्यासाठी गीता अभ्यासली पाहिजे. स्वामीजी म्हणतात की धर्माला आधुनिक विज्ञानाच्या आघातांना तोंड देता यावं म्हणून अद्वैताची शिकवण दिली पाहिजे. ते पुढे म्हणतात, पाश्चात्यांची राष्ट्रनिष्ठा घ्या, कर्मनिष्ठा घ्या, त्यांच्यातील चांगले घ्या, चंगळवाद घेऊ नका. यातून बाहेर पडण्यासाठी स्वामीजी सांगताहेत की स्वतंत्र व्हा, स्वाधीन शरीर, स्वाधीन बुद्धी, स्वाधीन आत्मा हेच माझ्या आजवरच्या जीवनाच्या अनुभूतीचे सार आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.